सोशल मीडियाचा गैरवापर टाळा, अन्यथा कठोर कारवाई. सायबर पोलीस निरीक्षक अभिजित सोनवणे यांचे धुळेकरांना आवाहन. धुळे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभिजित सोनवणे यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयामार्फत नागरिकांना महत्त्वाचे आवाहन केले आहे. निवडणूक काळात सोशल मीडियाचा गैरवापर रोखण्यासाठी पोलिसांनी कडक पावले उचलली असून फेसबुक, व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम यांसारख्या प्लॅटफॉर्मवर अफवा पसरवणाऱ्यांवर बारीक लक्ष ठेवले जात आहे. कोणत्याही प्रकारचा द्वेष पसरविणारा, जातीय किंवा धार्मिक तेढ निर्माण करणारा मजकूर शेअर करणे हा कायदेशीर गुन्हा असून अशा व्यक्तींवर IT ऍक्ट आणि भारतीय दंड संहितेनुसार कठोर कारवाई करण्याचा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे. नागरिकांनी कोणतीही माहिती, व्हिडिओ किंवा ऑडिओ क्लिप शेअर करण्यापूर्वी तिची सत्यता तपासून पाहावी. तसेच प्रक्षोभक किंवा डीपफेक व्हिडिओ प्रसारित करू नये, असेही पोलीस निरीक्षक सोनवणे यांनी स्पष्ट केले. विशेषतः मतदानाच्या दिवशी उमेदवाराचा प्रचार करणाऱ्या पोस्ट करणे आचारसंहितेचे उल्लंघन ठरेल. तसेच सायबर फसवणुकीपासून सावध राहण्यासाठी OTP किंवा पासवर्ड कोणाशीही शेअर करू नये आणि संशयास्पद वाटणाऱ्या पोस्टबद्दल त्वरित सायबर पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. निवडणूक प्रक्रिया निर्भय आणि पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी धुळेकर जनतेने सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक कार्यालयाने केले आहे. धुळे क्राईम न्यूजसाठी अब्दुल रहमान मलिक, धुळे. मी PI अभिजित सोनवणे, सायबर पोलीस स्टेशन धुळे. पोलीस अधीक्षक कार्यालयाकडनं नागरिकांना आवाहन करण्यात येते की मतदानाच्या अनुषंगाने महानगरपालिकेचे निवडणुका सुरू झालेल्या संबंधाने कार्यपद्धती सुरू झालेली आहे. या निवडणुकीच्या कार्यकाळात आपण सायबर सुरक्षेच्या दृष्टीने काय काळजी घ्यावी या संबंधाने आज तुम्हाला पोलीस अधीक्षक कार्यालयाकडनं सूचना देण्यात येत आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने खोटी बातमी पसरवणे, माहिती शेअर करणे हे दंडनीय अपराध आहे. कोणतीही बातमी, पोस्ट, ऑडिओ शेअर करण्यापूर्वी त्याची सत्यता पडताळून घ्या. समाजात तेढ निर्माण होणाऱ्या पोस्ट या कायदेशीर गुन्हा ठरू शकतात. तसेच जातीय, धार्मिक, चिथावणीखोर मजकूर पसरवणे टाळा. तुम्ही सोशल मीडियावर अनोळखी नंबरवरून काही जर व्हिडिओ किंवा पोस्ट येत असेल त्याच्यावर विश्वास ठेवू नका आणि त्या फॉरवर्ड करू नका. मतदानाच्या दिवशी प्रचारासंबंधाने पोस्ट करणे हे कायद्याने निषिद्ध आहे. आचारसंहितेचे उल्लंघन करणारा कोणताही प्रचार आपण करू नका. डीप फेक व्हिडिओ, एडिटेड व्हिडिओ हा सुद्धा आपण शेअर करू नका. चुकीचा अर्थ करणारे व्हिडिओ आणि बनावट व्हिडिओ पसरून उमेदवारासंबंधाने अपमानास्पद बदनामीकारक पोस्ट आपण टाळायची आहे. जर अशा पोस्ट आपण केल्या तर ते IT ऍक्टनुसार आणि भारतीय संहितेनुसार आपल्यावरती गुन्हा दाखल होऊ शकतो. त्याकरता आपण आलेल्या कोणत्याही पोस्ट याची पडताळणी करूनच आपण ती पोस्ट क्लिअर करा आणि कोणत्याही पद्धतीने चुकीची माहिती पसरवणे टाळा.